गुंड शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्याचा कट पोलिसांनी उधळलेला आहे। शरद मोहोळच्या साथीदारांकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आली। मोहोळचे साथीदार खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळालेली होती आणि त्यानंतर त्यांनी हा सगळा जो कट आहे तो उधळून लावलाय। तर गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने सापळा लावून मालपोटे आणि कडू यांना खराडी भागात पकडलंय। आरोपींनी पिस्तूल मध्य प्रदेशमधून पिस्तूल आणली होती अशी माहिती आहे। तर शरद मालपोटे आणि संदेश लहू कडू अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे। काही दिवसांपूर्वीच एक जो कुख्यात गुंड होता शरद मोहोळ याचा खून झालेला होता आणि त्याच खुनाचा बदला घेण्यासाठी त्याच्या साथीदारांनी आता कट रचलेला होता, पण पोलिसांनी हा कट उधळून लावला। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? शरद मोहोळचा आधी खून झालेला होता आणि त्याच्यानंतर आता त्याचे साथीदार जे आहेत ते सुद्धा या खुनाचा बदला घेणार होते अशी माहिती आहे। कशा पद्धतीने पोलिसांनी हा सगळा कट उधळून लावलाय? खरं तर गेल्याच वर्षी म्हणजे 5 जानेवारीला या गुंड शरद मोहोळचा खून आहे तो कोथरूड भागामध्ये त्याच्याच घराच्या परिसरामध्ये झालेला होता आणि बरोबर आता त्याला 1 वर्ष पूर्ण होत असताना या खुनाचा बदला घेण्यासाठी खरं तर शरद मोहोळ यांचे जे 2 साथीदार होते यांनी बदला घेण्याचं ठरवलेलं होतं आणि मध्य प्रदेशहून त्यांनी 2 पिस्तूल आणि काही काडतूस आहेत ती सुद्धा आणलेली होती आणि जो प्लॅन आहे तो त्यांनी प्लॅन आखलेला होता। मात्र पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला याबाबतची खबर मिळाली आणि त्यानंतर त्यांनी या दोन्ही गुन्हेगारांना आहे ते अटक केलेली आहे। खराडी भागामध्ये सापळा रचून यामध्ये शरद मालपोटे आणि संदेश लहू कडू जो आहे या दोघांनाही यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडचे जे पिस्तूल आणि काडतूस आहेत ती सुद्धा जप्त केलेली आहेत आणि त्यामुळे पुण्यात जो काही पुन्हा एकदा गँगवॉर होणार होता म्हणजे जे काही बदला घेण्याची तयारी या दोघांकडून करण्यात आलेली होती तो कट आहे तो मात्र पुणे पोलिसांनी उधळलेला आहे। पण बरोबर 1 वर्ष पूर्ण होत असताना शरद मोहोळ यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी खरं तर त्याच्या साथीदारांकडून आहे तो हा प्लॅन जो होता तो आखण्यात आलेला होता, पण पोलिसांनी हा प्लॅन उधळून लावलेला आहे। अमोल, तुम्ही जसं सांगितलं की 1 वर्ष पूर्ण होते आणि बरोबर 1 वर्ष पूर्ण होताना जे काही मारेकरी होते शरद मोहोळचे त्यांचा खून करण्याचं कुठेतरी प्लॅनिंग या सगळ्या साथीदारांनी केल्याचं दिसतंय। मात्र पोलिसांनी त्या मारेकऱ्यांना पकडलेलं आहे का? कशा पद्धतीने या वर्षभरात कारवाई झाली आहे? खरं तर गुंड शरद मोहोळ याचे जे मारेकरी होते ज्यांचा मास्टर माइंड होता याला सुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे। पण जे इतर जे साथीदार आहेत जे काही जामिनावर सुटलेले असतील किंवा इतर आता जे अटकेत नाहीयेत अशा साथीदारांवर हल्ला करण्याची तयारी आहे ती शरद मोहोळ यांच्या साथीदारांकडून सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळालेली होती आणि त्यानुसारच पोलिसांनी सापळा रचून या दोघांना अटकही केलेली आहे। जे गुंड शरद मोहोळचे मारेकरी आहेत विरुद्ध टोळी ज्याला आपण म्हणतो ती टोळी सुद्धा पुण्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये सक्रिय आहे आणि त्यामुळे त्या टोळीतील सदस्यांना मारावे किंवा त्यांच्यावर वार करावे अशा प्रकारचा जो प्लॅन आहे तो या दोघांचा होता आणि तोच कट होता तो आता पोलिसांनी उधळून लावलेला आहे। आणि मी जसं म्हटलं की जो गँगवॉर पुन्हा होणार होता तो होता आता वाचलेला आहे आणि कट हा जो होता तो पुणे पोलिसांनी उधळून लावलेला आहे। यामध्ये दोघांना आता अटक केलेली आहे आणि त्यांच्यावरची पुढची कारवाई आहे ती सुद्धा सुरू करण्यात आली आहे। निश्चितच अमोल, त्याच्यामुळे आता आणखी काही याच्यामध्ये तर नाहीये ना असाही सवाल उपस्थित होतोय, त्यामुळे पुढे काय काय समोर येणार ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।